अयोध्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत। त्याच्यासाठी मी भरपूर कांद्याची पात घेतलेली आहे, हा लसूण घेतलेला आहे वाटून, कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आणि त्याच्यासाठी मी आता वांगे स्वच्छ धुवून असे 4-4 फोडी एका वांग्याच्या अशा मी करून घेतलेले आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून काळं होऊ नये म्हणून, पडू नये वांगे म्हणून पाण्यामध्ये टाकून घेतलेले। आता आपण त्याला कसं भरीत बनवायचं ते बघूया। मी आता पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी ह्या वांग्याच्या फोडी टाकणार आहे। त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून वांग्याच्या फोडी आपल्याला भाजून द्यायच्या आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद टाकून द्यायची। आता मी या फोडीला 5 मिनिटं झाकून फोडणीसाठी आता मी पॅनमध्ये तेल टाकून घेत आहे। आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली मी तेलामध्ये। लसूण, कांद्याची पात, अगदी थोडासा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे। टोमॅटोमुळे म्हणजे त्याला खूप छान चव येते। त्याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत। सुरुवातीला आपण मीठ टाकलं होतं, तर अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, मीठ जास्त मीठ टाका। हळद पण आपण टाकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार आहे। आणि लगेच हे वांग्याचे भरीत आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। जास्त वेळ मिरची तळू द्यायची आवश्यकता नाही। आता आपण याला मिक्स करून द्यायचं। याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। हे बघा, आपलं भरीत असं छान वाफलेलं आहे। तर आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर भरपूर वापरायची, कोथिंबीरमुळे वांग्याच्या भरीताला खूप छान चव येते। माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून मला सांगा। हे बघा, अशा प्रकारे खूप छान असं हे भरीत असं चवीला लागणार आहे। तुम्ही नक्कीच करून बघा। धन्यवाद।